लागली समाधी बाबांची राष्ट्रसंत समाधी स्थान कोपरगाव पेठ या ठिकाणून आपल्याला दर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी बाबाजी आले. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत. तुम्ही आलाय कशाला नक्की? आम्हाला बघायला तर नामस्मरण ऐकायला तर नामस्मरण करायला. हे बघा, जर तुम्ही नामस्मरण केलं तरच तुम्हाला मिळणार आहे, आणि नाही करा म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. हा, नामस्मरण करा. आवाज येत नाही, आमच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. हा का नाही? आवाज आला पाहिजे. आवाजच येत नाही. सगळे मुके आहेत का? कमी जास्त बोलतोय असं तर होत नाही ना? मोठ्याने जीव जरी कसा जरी असला तरी परमेश्वरासाठी आहे, म्हणून आपण सर्वांनी त्या गोष्टी समजून घ्या. नामामध्ये एकरूप व्हा. नामामध्ये एकरूप झाल्याशिवाय आपल्याला काही सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून आपण एकदा सर्वांनी पुन्हा एकदा नामस्मरण करायचं. एकरूप व्हा. सर्वांनी एकरूप झालं तरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. हा, म्हणून एकदा नामस्मरण करू. Shiva.
कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम ती ऊर्जा आणि ती ताकद आपल्या सर्वांना या नामाच्या माध्यमातून अण्णांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे. कारण की त्यांच्या नामामध्येच, कारण की अण्णा हा शब्द आपण आपल्या जवळचं कोणतरी आईवडील आहेत. कारण की आपल्या सर्वांचे आईवडील अण्णा आपल्या सर्वांचे आईवडील होते आणि आजही आहेत. आणि ते फक्त आपण ऐकण्यापुरतं न ठेवता ते आपण आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे, आपल्यामध्ये रुजवलं पाहिजे. त्याच वेळेस या सर्व सप्ताहाचा उपयोग होणार आहे. आणि ते आपण समजून घेण्यासाठी जे आपल्याला कथेमधून आपल्याला ऐकलेलं आहे, रोजच्या कथेतून एक जरी शब्दामध्ये आपल्या अंतःकरणाला जर पद्धतीने आपल्यामध्ये आचार ठेवा, विचार ठेवा, आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये आचार आणि विचार होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण या पारायणाला बसलोय. आणि जे आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे ते सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचं पारायण खऱ्या अर्थाने साध्य होणार आहे. कारण की जर आपण ऐकलं आणि त्याप्रमाणे आत्मसात केलं तरच त्यांचं पारायणाचं फल आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपण फक्त ऐकून सोडून दिलं तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. कारण की आपला हा क्षणोक्षण आहे, हा ध्येय मात्र थांबणार आहे. परंतु आपण नेमकं काय करतो, आत्म्याला दुर्लक्ष करतो आणि देहाला आपण कुरवळीत बसतो. म्हणून देहाला गोष्टी मनापासून समजून घ्या. गुरुदेव दत्त एकदा भजन करू, भजनानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या प्रमाणे होतील.